नमस्कार सगळे, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे अलिबागला आणि मी हा मुलगा आणि माझा नवरा आणि हे दोघं, हे आहे हर्षल नवरे आणि ही आहे वैष्णव. आणि आम्ही 4 जणांनी ट्रिप केली आहे अलिबागसाठी आणि खूप जास्त मज्जा करणार आहे. बघत राहा, विथ रोड विथ मॅप. चलो बाय रोड. आणि हे मुलगा लाजाळू आहे, हा मुलगा लाजाळू प्राणी आहे आणि ही याची बायको आहे. काही छान दिसते का? गाईज हा टनल बघा कसा आहे, किती सुंदर आहे आणि खूप जास्त मोठा आहे. संपला संपला. गाईज हे बघा, ट्रॅफिक बघा किती जाम झालंय आणि 20 मिनिटांनी खोलणार आहे. 20 मिनिटं इथून मागं पण आहे बघा. 20 मिनिटांनी ते बोलले की हे खोलणार आहे असं. टॉर्च हे बघा, ते कसे उभे राहिले तिकडे हे लोक. पडले असते मी इकडून. आता हे 20 मिनिटं आम्हाला असं थांबायचं. आम्ही गाडीच्या बाहेर येऊन थांबलोय. खाली आहे ना इकडे. गाईज आम्ही पहिला ट्रॅफिक मधून सुटलोय, नाश्ता वगैरे केलाय आणि आमचं नशीब एवढं खराब आहे, आम्हाला पुन्हा एकदा ट्रॅफिक लागले बघा. नाही, फक्त आपलं नशीब खराब नाही, लाईनीत जेवढे उभे आहेत सगळ्यांचं खराब आहे. आणि एवढं घाण ट्रॅफिक लागतंय बघा. इथं 32 मिनिट्सचं ट्रॅफिकच दाखवत आहे. आता ऑलरेडी आम्हाला म्हणजे 47 मिनिट सांगितले होते तिथं, आता कमी झालंय. आणि एवढं इरिटेट झालंय ना, आम्ही इच्छा संपून गेली पण तरी आम्ही जाऊन करणार एन्जॉय. आवरून बिवरून झालंय आमचं. म्हटलं आता पोहोचत आलं डेस्टिनेशनला. 18 किलोमीटर राहिलं होतं आणि हे ट्रॅफिक लागलं एवढं घाण एवढं. आणि ऑलरेडी 11 वाजले आहे आणि आम्ही तिथं पोचता 12:30 होती आणि एवढं उन्हाचं. पण आता काय करणार आहे आम्ही. कसं वाटतंय असं बघून? माझे तर पाय दुखायले. कसं वाटतंय हर्ष तुला? हर्ष सदम्यात गेलाय. हर्ष डायरेक्ट सदम्यात गेलाय. त्याला बोलायची सुद्धा इच्छा नाही राहिलेली. तर काय म्हणतो माहिती आहे, गाडी वळवतो ती मधनं ती खाडी गेली का त्या खाडीत खेळून. इथून गाडी न्यावं डायरेक्ट. इथून गाडी पंक्चर झाली तरी चालेल पण इथून इतकं जास्त ट्रॅफिक आहे. तुम्ही लिटरली 31 मिनिट आणि इथे 31 मिनिट दाखवता. परत थोड्या वेळ गेला 5-10 मिनिटं लगेच 47, 40 असं दाखवत आहे. नाही दाखवलं मग अशी 47 दाखवलं होतं, पुढे आलं आता परत 31 असं करत. ते काय करतात, एक जण कोण तर आहे, कोण ना कोण असतं जे की चुकीच्या लेन मध्ये गाडी घालतात, मग पुढचं सगळं जाम होते. मग अशी पण ते झाले. अरे काय झालं हे 18 किलोमीटर वर राहिले आणि 18 किलोमीटरला 1 तास 17 मिनिट आमचा गुगल मॅप. आणि हा मुलगा ओव्हर ऍक्टिंग की दुकान. हे मी सुंदर दिसते. काहीच कमेंट करा कोण छान दिसते, हा कमी का काही विचारते कोणाला. गायस कधी गायला तर गायस कधी मोलाला तर हे आमची फॅमिली येते, काय बोलायच नाही. अगं आम्ही काय म्हणलं, आम्ही रॉंग काय बोललो? आम्ही काय म्हणलं तू विचारतेस कोणा? माझा मेकअप किती गोड दिसतोय. आय होप तो टिकेल जाऊस तर आपण. हा नाही यार मला तेच अरे झोमॅटो लालबागला झोमॅटो चालू. फायनली आम्ही डेस्टिनेशनला आलेलो आहे. हे बघा, यांना इथे टी शर्ट घेतलाय मस्त. आणि हे बघा
बीचवर इतकी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे विकेंडमुळं. आणि आता मला फोटोज व्हिडिओज इतके काढायचे होते आणि या गर्दीने माझं सगळं मूड ऑफ झालंय. बट मी तरी काढणार आहे. चला मस्त एन्जॉय करूया. एवढं भारी भारी इकडे खायला. हर्षू इकडे दाखव रे. ही वाली कैरी घेतली आम्ही. थोडी टेस्टी लागते पण लय आंबट नाही. So चला पटकन इकडे रेत खूप असं चपचप लागते. चना भेळ मस्त टेस्टी वाली. चना भेळ विथ कैरी. दिस इज चायनीज भेळ. इटिंग शी और मी. हे लोकांचा नुसता टाइमपास चालू आहे. मला भूक लागली, मी खाऊन घेणार आहे. हे बघा गाईज घेतला गोळा आणि ह्यांनी घेतलेला आहे काय लिंबू सरबत. हे पण गोळा. यार क्यूट नाही आलाय. हा हर्षू ब्लॉग मध्ये चालू आहे असं बोलणार का? पेट पूजा आमची झाली आहे आणि पेट पूजा केल्यानंतर आता आम्ही चाललो आहे फोटो काढायसाठी. फोटो क्लिक करायला. घोडा बघा. या मुलांनी पाणी बॉटल आणली. पाणी बॉटल ह्याला म्हणतात जुगाड आयुष्यात. ती बॉटल आम्ही उगाच घेऊन आलोय पण असं वाटतंय मला तर ह्यांनीच घेऊन आलो. उगाच कशाला? उगाच मग ते बीचवर घेऊन फिरावं लागते ना. पण ऑलरेडी त्यात पाणी होतं. त्याच्यावर मध्ये पाणी होतं बट बीचवर घेऊन फिरावं लागते. एवढी मोठी 2 लिटरची बॉटल. आजींना साईड देतो मध्ये करू नको. आणि चला आता पाण्यात पाणी कुठपर्यंत आलं बघितलं. कुठपर्यंत आलं? अलीकडे आलं का नाही पाणी? हा यार पहिले लांब होतं. कसं फोटो काढणार आपण? हे बघ इकडून ऊन येत आहे डोळ्यावर खूप. प्लेन मधून चालले आहेत. हेलिकॉप्टर सॉरी घरावर लँड होणार आहे. आणि बीच बघा किती सुंदर आहे हा. आणि एवढे छान फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले एकदम गोड. आणि ह्यांनी नाही केले. अरे माझी चप्पल होऊन चालली होती. खूप जास्त आम्ही थकलोय. मॅगी उंटाची राईड. अजून काय केलं? बीचला फोटो व्हिडिओ टाकले तुम्हाला इंस्टाला आयडीवर दिसते. आणि आता खूप जास्त भूक लागली आहे आणि आम्ही सगळेजण खायला आलो. हे बघा उन्हात किती काळं पडलंय बघा. आम्ही तरी मॅगी खायला आलोय. बाकीचं खाऊन झालं तर म्हटलं मॅगी ट्राय करून बघा. लिटरली खूप जास्तच भूक लागली. तुला भूक लागली? काय खातोय? माझं बघून खाणार. तुला सांगितले मॅगी मस्त असते. मी ह्या बीचला नाही आलेले ऍक्च्युली. हा आलेला सो आणि फोटो पण नाही काढले जास्त. फक्त माझे नाहीचे काढले पण हे एकट्याचे नाही काढले. मी काढलेले मी काल काढलेले. मग राईड पण नाही खेळलेल्या उंटावरची कॅमलवरची. आम्ही दोघंच खेळलो. फक्त फोटो काढले. मॅगी आम्ही अलिबागवरून निघालो आहे आणि खूप जास्त थकलो. मॅगी खाऊन नाहीये म्हणून हे लोक जेवण ही करताय. व्हेज मराठा रोटी. आम्ही दोघी नाही जेवत. आम्ही डायरेक्ट वाजले 4:30 वाजले ना. किती वाजले? 5:30 वाजले. आम्ही डायरेक्ट 8 साडेआठला जेवणार आहे. मला थोडी पण भूक नाही. पण गाडी विना थांबा जाणार. विना थांबायची गेली तरी आय डोंट भूक थोडी. तर मग आता हे लोक जेवतील मग निघू. मला तर असं वाटते तुम्ही लोकांनी एन्जॉयपेक्षा जास्त आमचं खाणंच बघितलेलं आहे. कारण
सकाळी पण गोळा खाल्ला, पाणीपुरी खाल्ली, आपण भरपूर खाल्लं, कैरी खाल्ली, चणे खाल्ले. एन्जॉय काय किंचाळायचं होतं काय आता त्यांना किंचाळताना दाखवायचं होतं. नाही म्हणजे असं दाखवलं नाही जास्त करून बीचचं वगैरे. एन्जॉय म्हणजे एन्जॉय आम्ही खूप केलं आहे. गर्दी खूप होती आज कारण की वीकेंडमुळं. हां नाही एन्जॉय आम्ही खूप केलं आहे, रील्स पण काढले, फोटो पण काढले, बट कॅप्चर नाही केले ते. एन्जॉयमध्येच ते निघून गेले. आम्ही मड खेळायला, मड चिखल सुद्धा खेळायला. ते चिखल घेऊन फेकत होतो. हे बघा कसं झालंय, एकामेकाच्या अंगावर चिखल घेऊन फेकत होता. आम्ही एवढी मजा केली बट कॅप्चर नाही झालं मुवमेंट. मी पडलेले पण आहे आणि हे बघा पोटाच्या मागं लागलं. हा माणूस, हाच तो माणूस. केक घेतलाय आम्ही, खूप टेस्टी आहे एकदम. कसं आहे? हो मस्त, त्यांची स्पेशालिटी आहे हे काय त्यांनी लावलं होतं. हां त्यांची स्पेशालिटी आहे, खूप टेस्टी.